आणि फोटो काढून आलो आणि तसंच येऊन लगेच एडिटला बसलेलो मी. आणि आत्ता बरोबर संध्याकाळी 7:45 वाजल्या. मी एकसारखे इथे या खुर्चीवर बसलोय 2 वाजल्यास ना. आणि आत्ता तर मला हा झोप यायला लागल्या. आता बंद करणार कॉम्प्युटर कारण दिवसभर मी एडिट करायला. शेताकडे आल्यावर कशी उचलत नाही वय घेतच काय झालं घे इकडे माड उचलून दे. काम करायला नको शेताकडे आल्यावर. आत्ता उलट देव एका हातात मर्दान येणार मी अशी. अरे ओल आहे गिरी म्हणड्या यात अजून भात कापायला माणसं पाहिजे. असं मनोजराव यांचे आहे पाठवण कालपासून दुखा लागले. आणि भात काप उंची चांगली आहे भाताची या तिकडे पाण्यात आहे का नाही तिची उंची कमी आहे. विदाऊट पाणी विदाऊट पाणी कमी झालं असली. आता तिकडची गिड्डी आहे मला खुरपं जाऊन कापतो. काय सांगताय कापताय तुम्ही भात खरंच काय खुरपं द्या मला भाताच्या वर असतो. 1 वर्ष काय झालं की मी भात कापाय गेलो आणि करंगळी लाल लाल झाली. कापलं हातावर झालं डायरेक्ट खुरपं. आणि ते पण खुरपं कसलं होतं माहिती आहे काय. हा बघा तसलं दात्रीचं खुरपं असलं खुरपं होतं दात्रीचं कळत नाही ते. असला विषय झाला. कृषीप्रधान देश आहे सांग की बोल बिंदास बोल टेन्शन घ्यायचं नाही. गणपत वाळक बघ जा भात कापा लागला येऊ चालव कर पळ. जाऊ काय चांगली वाळक खराब झालेली आहेत कोजलेली आहेत. इथे एक चांगलं वाळू खायली टाकटे नाही पिकलंय रे आता लय पिकलंय रे. हो कसलं आहे बघ द्या की मग याला चालते ना ग धपाड्याला मी घेऊन जाणार मी आता. हे चांगलं आहे की हे चांगलं आहे की ते आता वल्ला आहे. भात कापायला का वाळक काय वाजले 12:30 वाजले बघा फक्त. हे जे भात पडलेलं तुम्हाला बघितलं असा हे बघ केवढं भात पडले सांगितलं. आता जे भात पडलेलं बघितलं असा तर मी जरासुद्धा काय काम केलेलं नाही शेतात. फक्त उन्हात मी उभारलो आहे तर मला घाम आला आहे आणि मला तहान पण लागल्या फक्त उन्हात उभा राहून. आणि ते जे शेतात काम करणारे लोक आहेत त्यांचं कष्ट खतरनाकच आहेत. कारण भात कापायचं उन्हात परत ते उचलायचं हे करायचं तर ते 1 कवळी 2 कवळी 4 कवळ्या अशा उचलून त्याने एकत्र गोळा केल्या. तर त्या कवळ्या ज्यावेळी धान्य खाली पडलं त्यावेळी मी म्हटलं अरे धान्य एवढं पडलं. तर मला असं तेवढंसं धान्य वाया गेलं तर मला एवढा त्याचा त्रास झाला. तर विचार करा आपण ताटातलं अन्न टाकतोय किंवा असं कुठलं लग्नाचं ह्याचं त्याचं जे मोठी लग्नाची जेवणं किंवा कुठल्याही कार्यक्रमात जेवण असतं ते एवढी भांडी पण फेकून देतोय किंवा घरात जेवताना सुद्धा आपण ताटा मात्र करतोय. तर त्यावेळी हे कष्ट काय आहेत हे माहिती नसते. अक्षरशः मला तर असं वाटलं की एवढं सोपं नाही आहे. आणि अन्न मात्र ॲक्च्युली मी तसं करत पण नाही सोडा. माझ्या ताटात मी अन्न कधी वाया घालवायला बघत नाही. आणि मला कधी जबरदस्ती करून वाढायला गेलं तरी पण मला राग येतो आहे असा विषय आहे. कारण अन्न वाया घालवणं म्हणजे चेष्टा नाही आहे. कारण कष्ट लय त्याच्या मागं आहेत. काय झालं तुझं आमचं झालं एकच आहे अडचण आहे पाऊस नसल्यामुळे भात कापायचं आहे. आणि आत्ताच आम्हाला बायकोचा फोन आला गावाला घरी या म्हणून. मी काय उन्हात येणार नाही. होय काय होय दांडगं काय काम ऊन लागतं ना त्यामुळे हे होतं. त्यामुळे ते मला घरी या जेवायला तर वाटलं जाय शकत नाही. सापा गिड्याचं पांदीतनं साप आहे आमच्याकडे हिरोळ आहेत धनुष आहेत. मग आम्ही निंबाकर म्हणले आमच्या घरात जेवायचं डायरेक्ट तुमच्या घरात नको आमचं भात कापलं तुमचं उद्या कापूया असं म्हणला. होय आम्ही असं म्हणता तुम्ही कालचं पानगं आणलेलं शिकलं. मग काल आम्ही मच्छी आणली गच्चीवरून बघितलं छान वाटलं. कन्यात जेवा लागला शेतात जेवायची मजा वेगळी असते हो ना. अरे नाही रे लई टाईट झालाय ब्रेक तो लई टाईट झालाय जरा सैल करायला पाहिजे. लई म्हणजे लई टाईट झालाय तो जराशी सैल करायला पाहिजे रे. काय 10 इंचाला लढतरी असतात. काय झालं काय झाले काय घासते ना टायर ते बघ. अरे ते ब्रेक मारायला बे हे अरे पडावते अरे अरे केवढा रे दोरा आहे कसला हार्ड होईल माहिती आहे लागेल लय वाईट. कुणाची सायकल पडावेल रे. हे अरे एवढा मोठा दोरावीर रे त्याला लागेल कसलं माहिती आहे बोचक ते लय वाईट लागेल ती बोचक हलकं करायचं असते. अरे अरे बघे तर दे
बोचकी एवढं ते दोरा लावून बघायचं एवढं खतरनाक केलं की नाही हातावर मारून बघितले लय वाईट लागते ते विषय हार्ट चालल्यावर चिकटून घेते ती त्यावेळेस 5 वाजले आणि मी आता रस प्यायला आले मागच्या आठवड्यात मला असं वाटलं रस पिऊन मला आजारी पडला असेल तरी पण मी आज प्यायला आलो रिवर्स पण आहे ना बट मी रिवर्स करणार तर रिवर्सला का नाही अडकलं का अडकलं अरे शिकते मला लागते मोडला आता साडी इकडनं का हे बघ आता पण मोडला माझे इथलं प्रमोशन तर डायरेक्ट म्हणजे हे स्वतः आमचं असल्यामुळे काय प्रत्येक वेळेस प्रमोशन करायला लागते कारण उसाचा रस प्यायला या म्हणून कारण उसाच्या रसाचे फायदे किती आहे मला माहिती आहे कारण मी साखर तर खाई नाही मला माहिती आहे आणि हे गोड असते पण ह्याच्या मागं वेगवेगळे कारणं आहेत त्यामुळे मी उसाचा रस पितोय रस बघा एवढा खतरनाक एवढा क्लीन आहे की नाही शेतात आता माणसं मिळणार ही एकटा काम करायला सकाळपासून तर आता मित्रांनो विषय काय आहे की मी जरा चाललोय गडिंग्रजला आणि मी एका अशा रस्त्यात आहे की घाट सेक्शन पण आहे आणि मी व्हिडिओ करायला डेंजरस घाट आहे आणि मस्त आहे व्ह्यू तर हे पाहुणा तुम्हाला आता थांबा 1 मिनिट सांगतो हे बंडूचा मेवणा आहे आणि मी कालपासनं सकाळी 6 वाजल्यापासून म्हणजे जे झोपलेलं नाही आहे म्हणजे दिवसभर आता माझं जवळपास 33 तास होत आल्यात आणि मला एवढीच झोप आलेली गाडीवरनं पण गाडीवरनं पेन गेली ती त्यामुळे मी गाडीवरनं काही शूट केलं नाही आणि खतरनाक म्हणजे खतरनाक हे घेऊन आलाय मला हा असाच गाडीवरनं इकडे राऊत बंधू लक्ष्मी निवास हे काय आहे शेती फार्म हाऊस नाही लक्ष्मी निवास आणि राऊत बंधूचा काय संबंध करकी पोरांना आमच्या भारी मी बैल रात्री युट्यूबला बघतेच आहे पोरं नाद कराय ना कर की जरा चांगलं काय असेल कर हा कर वडिलांचं बी युट्यूबला होते माणसं चेरच आहे पाहिजे वडील दिसतात त्याची काही टेन्शन घेऊ नको वहिनी यो फोनवर बोलत बसला तुम्हाला काम लावून यो ओपा सगळं नको मी आणि त्याच्याबरोबर खराठा मारायला कारण एक ओपा कापून द्यावा मी 1000 रुपये देणार घायला ते माणूस अरे हे या पट्ट्यांच्यामुळे लगेच उतरलाय फ्रीज तू जास्ती उद्घाटन झालंय तू पट्ट्या फाडालास का बाळ मालकापेक्षा जास्त टायगरला क्युरियोसिटी आहे की फ्रीज मध्ये नेमकं आहे काय उलटा फ्रीज कसा ओपन करते बॉक्स घेऊन जा म्हणा त्याला